तुम्हाला नेहमीच असं वाटतं का? मी चांगली आई आहे का? मी ऑफिसला गेले म्हणून मी माझ्या मुलांसाठी कमी पडते का? मी थकले म्हणून मी वाईट आई आहे का? जर तुम्हालाही हे प्रश्न सतावत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण वर्किंग मॉम आहोत. आपण दररोज 2 जगांमध्ये धावत असतो. एक घर आणि एक स्वप्न. आणि या दोन्हींमध्ये बॅलन्स करताना आपल्या मनात एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे गिल्ट. मुलांसोबत वेळ दिला नाही म्हणून गिल्ट, ऑफिसमध्ये लक्ष दिलं नाही म्हणून गिल्ट, स्वतःसाठी वेळ घेतला म्हणून गिल्ट आणि शेवटी आपण स्वतःलाच दोष देतो. आपल्यापैकी बऱ्याच जणींसोबत असं होत असेल. सकाळी घाईत तुम्ही ऑफिसला निघता आणि तुमचं मूल म्हणतं, आई अजून थोडा वेळ बस ना. पण तुम्ही म्हणता नंतर बोलू. आणि मग पूर्ण दिवस त्या एका वाक्याचं गिल्ट तुमच्यासोबत फिरत राहतं. रात्री पुन्हा तुम्ही थकलेले असता, मुलाला वेळ देता येत नाही आणि पुन्हा गिल्ट. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही वाईट आई नाही आहात, तुम्ही एक स्ट्रॉंग आई आहात. कारण तुम्ही घरही सांभाळता, तुम्ही करिअरसुद्धा बिल्ड करता आणि तरीही तुम्हाला गिल्ट वाटतं, म्हणजे तुम्ही केअर करता. आपण एक मोठी चूक करतो, ती म्हणजे आपण परफेक्ट मदर व्हायचा प्रयत्न करतो. पण खरं काय आहे माहिती आहे का? परफेक्ट आई अस्तित्वातच नाही. तुमच्या मुलाला हवं असतं तुमचं प्रेम, तुमचा प्रेझेन्स, तुमचं अंडरस्टँडिंग, ना की परफेक्शन. लक्षात ठेवा, क्वालिटी टाईम इज ग्रेटर दॅन क्वांटिटी टाईम. तुम्ही 24 तास सोबत नसाल, पण 30 मिनटं फुल अटेन्शन दिलीत तेच पुरेसं असतं. तुम्ही रोल मॉडेल आहात. तुमचं मूल तुम्हाला पाहतं, तुम्ही काम करता, तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही हार मानत नाही, तुम्ही त्याला शिकवत आहात लाईफ म्हणजे बॅलन्स आणि स्ट्रेंथ. सेल्फ केअर म्हणजे सेल्फिश नाही. जर तुम्ही स्वतःसाठी वेळ घेतला, तुम्ही गिल्टी फील करता. पण खरं काय आहे? हॅप्पी आई म्हणजे हॅप्पी चाइल्ड. गिल्ट कमी करण्यासाठी 5 प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत. पहिलं म्हणजे गिल्ट ॲक्सेप्ट करा, फाईट करू नका. प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? आपण गिल्ट येऊ नये म्हणून त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटायला नको, मी स्ट्रॉंग आहे, मला गिल्ट वाटायला नको. पण ट्रूथ काय आहे? जितकं तुम्ही गिल्ट दाबता तितकं ते वाढतं. गिल्ट म्हणजे वीकनेस नाही, तो तुमच्या प्रेमाचा प्रूफ आहे. जेव्हाही तुम्हाला गिल्ट वाटेल तेव्हा थांबा आणि स्वतःला म्हणा, हो मला गिल्ट वाटतोय आणि तो नॉर्मल आहे. 2 मिनिटं शांत बसा, डीप ब्रीदिंग करा, स्वतःला प्रश्न विचारा, मी खरंच चुकीचं करते का? का मी फक्त ओव्हर थिंकिंग करते? गिल्ट तुमच्यावर कंट्रोल ठेवणार नाही, पण तुम्ही गिल्टला हँडल करायला शिकाल. दुसरं म्हणजे स्मॉल रिच्युअल्स तयार करा. वर्किंग मॉम्सला वाटतं मी फुल डे मुलांसोबत नाही म्हणजे मी कमी पडते. पण लक्षात ठेवा, मुलांना क्वांटिटी नाही क्वालिटी हवी असते. त्यासाठी दररोजचे छोटे मोमेंट्स पॉवरफुल बनवा. सकाळी 2 मिनिटांचा हग आणि स्माईल. रात्री आजचा दिवस कसा गेला याबद्दल कॉन्व्हर्सेशन करा. आठवड्यात 1 दिवस नो फोन टाईम, फक्त मुलांसोबत राहा. मुलांना तुमचं लव फील होतं आणि तुम्हाला गिल्ट कमी वाटतो. तिसरं म्हणजे कंपॅरिझन बंद करा. प्रॉब्लेम काय आहे? इंस्टाग्राम, यूट्यूबवर आपल्याला दिसतात परफेक्ट मॉम्स, परफेक्ट घर, परफेक्ट लाईफ आणि आपण स्वतःला कंपेअर करतो. मी अशी का नाही? लक्षात ठेवा, सोशल मीडिया म्हणजे हायलाईट रील असते, रियालिटी नाही. सोशल मीडिया स्क्रोलिंग लिमिट करा. जे कंटेंट तुम्हाला निगेटिव्ह फील करतात त्यांना अनफॉलो करा. स्वतःला रिमाइंड करा, मी माझ्या जर्नीवर आहे, तिच्याशी कंपेअर नाही. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, अननेसेसरी गिल्ट कमी होतो. चौथं म्हणजे आय एम डुईंग माय बेस्ट. हा सेल्फ टॉक पॉवरफुल करा. आपण स्वतःशीच खूप कठोर बोलतो, मी पुरेशी नाही, मी फेल होते. लक्षात ठेवा, तुमचा इनर व्हॉइसच तुमचं लाईफ ठरवतो. मी एक चांगली आई आहे, मी माझ्या परीनं बेस्ट करते, मी स्ट्रॉंग आहे. यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होतो. गिल्ट रिप्लेस होतो सेल्फ रिस्पेक्टमुळे. 5वं म्हणजे सपोर्ट मागायला शिका. आपण स्ट्रॉंग बनायच्या नादात सगळं एकटीनं करतो आणि मदत मागायला संकोच करतो. स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळं एकटीनं करणं नाही, स्ट्रॉंग असणं म्हणजे योग्य वेळी सपोर्ट घेणं. पार्टनर, फॅमिलीसोबत ओपन डिस्कशन करा, कामं डिवाईड करा,
त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो, गिल्ट नॅचरली कमी होतो. आई म्हणून गिल्ट वाटणं थांबवू नका, पण त्याला तुमच्यावर कंट्रोल होऊ देऊ नका. कारण तुम्ही परफेक्ट आई नाही, तुम्ही इनफ आई आहात. एक दिवस तुमचं मूल मोठं होईल आणि ते म्हणेल, माझी आई परफेक्ट नव्हती, पण ती खूप स्ट्रॉंग होती, तिने खूप काही केलं आमच्यासाठी. आणि तेव्हा तुमचा आजचा गिल्ट तुमच्या स्ट्रेंथमध्ये बदललेला असेल. म्हणून आज एक प्रॉमिस करा, गिल्ट सोडायचा प्रयत्न करेन, स्वतःला ॲप्रिशिएट करेन आणि प्राऊड आई बनेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, आय एम अ स्ट्रॉंग मॉम. आणि इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.